मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत इक्वेशन्स ऑफ मोशन. फिजिक्स मधला हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. ज्याला हे इक्वेशन्स ऑफ मोशन चांगले कळतील तो फिजिक्स मध्ये कधीच मागे पडणार नाही. लक्षात घ्या. तुम्ही माझे ह्याच्या आधीचे व्हिडिओ बघितलेले असतील तर ह्या व्हिडिओची पुढची लिंक लागायला तुम्हाला अवघड जाणार नाही. तरी सुद्धा तुम्हाला हे जास्तीत जास्त सोपं करून देण्याचा माझा प्रयत्न असेल. मोशन आपण शिकलो, डिस्टन्स शिकलो, डिस्प्लेसमेंट शिकलो, व्हेलॉसिटी शिकलो, स्पीड शिकलो आणि ॲक्सलरेशन सुद्धा शिकलो. आता आपण या सगळ्यांना एकत्र गुंफणार आहोत काही इक्वेशन्समध्ये. याच्यासाठी अशी कल्पना करा की एक वस्तू सुरुवातीला एका विशिष्ट स्पीडनं चाललेली आहे. तिचा सुरुवातीचा स्पीड u मानूयात आपण, आणि ती वस्तू नंतर तिचा स्पीड वाढवते. त्या वस्तूचा स्पीड वाढायला लागलेला आहे आणि टी एवढ्या कालावधीनंतर त्या वस्तूचा स्पीड v इतका झालाय. मग v ला आपण फायनल व्हेलॉसिटी असं म्हणूयात. बघा, इनिशियल व्हेलॉसिटी u, फायनल व्हेलॉसिटी v, लागणारा कालावधी टाइम t, आणि या काळात कापलेलं अंतर असेल s. त्याचबरोबर एक गोष्ट जी सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे ॲक्सलरेशन. तर हे ॲक्सलरेशन जे आहे ते a या अक्षरानं आपण दर्शवूया. बघा, u म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे सुरुवातीचा वेग, v म्हणजे फायनल व्हेलॉसिटी म्हणजे नंतरचा वेग, अंतिम वेग, s म्हणजे कापलेलं अंतर, डिस्टन्स कव्हर्ड, t म्हणजे लागलेला वेळ, टाइम टेकन, a म्हणजे ॲक्सलरेशन म्हणजे वेग परिवर्तनाचा दर, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे ॲक्सलरेशन. आपण मागच्या व्हिडिओमध्ये हे बघितलेले आहे. या जर क्वांटिटी, या 5 क्वांटिटी जर अशा असतील तर त्यांच्यामध्ये काय संबंध आहे हे या 3 इक्वेशन्स ऑफ मोशन मध्ये दिलेले. पहिलं इक्वेशन आहे v इज इक्वल टू u प्लस at. दुसरं s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. आणि तिसरं इक्वेशन आहे v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. हे 3 इक्वेशन्स तुमचे पाठच पाहिजेत. तुम्हाला हे 3 इक्वेशन लिहा म्हणून सुद्धा प्रश्न येतो. अगदी 3 मार्काला सुद्धा विचारू शकतात. पहिलं इक्वेशन v इज इक्वल टू u प्लस at. दुसरं इक्वेशन s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. आणि तिसरं इक्वेशन v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. हे पाठ पाहिजे, पाठ केलंच पाहिजे. आज तुम्ही हे पाठ करणारच आहात. v इज इक्वल टू u प्लस at, s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर, v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. आता हे असंच कसं काय येतं हे पण आपण सिद्ध करणार आहोत. पहिलं इक्वेशन आपण सिद्ध करण्यासाठी घेऊया. आता याची पूर्वकल्पना तर आहेच की वस्तू u एवढ्या स्पीडनं चाललेली आहे. इनिशियल व्हेलॉसिटी u मानू, फायनल व्हेलॉसिटी v आहे, लागलेला कालावधी टाइम इंटरवल t एवढा आहे आणि डिस्टन्स कव्हर्ड s आहे. एका वस्तूनं t या कालावधीत s एवढं अंतर कापलंय. तिचा सुरुवातीचा वेग इनिशियल
व्हेलॉसिटी किंवा इनिशियल स्पीड आपण u घेणार आहोत आणि शेवटचा t एवढ्या कालावधीनंतरचा तिचा वेग फायनल व्हेलॉसिटी v असणार आहे आणि ॲक्सलरेशन a या अक्षरानं दर्शवणार आहोत. आपल्याला ॲक्सलरेशन म्हणजे काय ते माहिती आहे. Acceleration is equal to rate of change of velocity. रेट म्हणजे अपॉन टाइम. रेट म्हणजे अपॉन टाइम घ्यायचं. चेंज ऑफ व्हेलॉसिटी आपण इथं चेंज इन व्हेलॉसिटी असं पण म्हणू शकतो. तर काही पुस्तकात ऑफ दिलंय पण इन सुद्धा तुम्ही वापरू शकता. आता व्हेलॉसिटीतला बदल कसा काढणार हो? कितीनं बदलली व्हेलॉसिटी? यासाठी काय करावं लागेल? नंतरची व्हेलॉसिटी मायनस आधीची व्हेलॉसिटी. मग नंतरची व्हेलॉसिटी v मायनस आधीची व्हेलॉसिटी आहे u, टाइम आहे t आणि ॲक्सलरेशन साठी आम्ही a हे अक्षर वापरलेलं आहे. बघा a इज इक्वल टू v मायनस u अपॉन टाइम. हे सूत्र आपण पाहिलेलं आहे. आता ह्या फॉर्म्युल्यातच छोटे छोटे अल्जेब्राइक चेंजेस आपण करूयात. या t ला इकडे पाठवूयात. तुम्हाला हे आता माहिती झालं. हे t इकडे डिवाइड करते, इकडे जाणार मल्टिप्लाय करायला. at इज इक्वल टू v मायनस u. ओके, मी हे साइन चेंज करून लिहितो. देअरफॉर v मायनस u इज इक्वल टू 80. चालतंय का बघा? आणि आता हे मायनस u जे आहे ते इकडे आलं तर काय होईल? प्लस. त्या दोन्ही बाजूत मी प्लस u करतो. v मायनस u प्लस u दॅट इज इक्वल टू 80 प्लस u. देअरफॉर मायनस u प्लस u कॅन्सल झाले. v इज इक्वल टू हे u प्लस 80. दिस इज द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. आलं लक्षात? आता आपण सेकंड इक्वेशन प्रूव्ह करूयात. सेकंड इक्वेशन मध्ये हे काय आहे? डिस्टन्स कव्हर्ड आहे. ह्या टोटल प्रोसेस मध्ये किती डिस्टन्स कव्हर झालं हे काढायचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे डिस्टन्स इज इक्वल टू व्हेलॉसिटी इनटू टाइम. पण ही व्हेलॉसिटी कसली असते? ॲव्हरेज व्हेलॉसिटी असते. टोटल डिस्टन्स कव्हर्ड इज इक्वल टू ॲव्हरेज व्हेलॉसिटी इनटू टाइम. आता इथं ॲव्हरेज व्हेलॉसिटी आपण काढणार आहोत. पहिल्यांदा ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढू आणि मग ॲव्हरेज व्हेलॉसिटी इनटू टाइम करून टोटल डिस्टन्स काढूया. ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू. ॲव्हरेज व्हेलॉसिटीचा काय फॉर्म्युला आहे? ॲव्हरेज म्हणजे काय? सरासरी. ॲव्हरेज म्हणजे दोघांची बेरीज डिवायडेड बाय 2. ओके, ॲव्हरेज व्हेलॉसिटी मीन्स इनिशियल व्हेलॉसिटी प्लस फायनल व्हेलॉसिटी अपॉन 2. करेक्ट. आता मी काय करतो बघा, हे u तसंच ठेवतो आणि हे जे v आहे ना, आम्ही आताच एक इक्वेशन प्रूव्ह केलं v इज इक्वल टू u प्लस 80. मी हे इक्वेशन v ची व्हॅल्यू इथं पुट करतो u प्लस 80 and that is divided by 2. काय होईल हे? ट्वाइस u प्लस 80 अपॉन 2. म्हणजे काय होईल? मी आता हे टर्म सेपरेट करतो. ट्वाइस u अपॉन 2
plus AT upon 2, that is equal to U plus 1/2 AT. हे काय आहे? हे झाली ॲव्हरेज velocity. ओके, दिस इज ॲव्हरेज velocity. आता मला फाइंड आउट करायचे डिस्टन्स. मी असं म्हणणार, नाव टोटल डिस्टन्स covered is equal to average velocity into time. What is average velocity? हे डिस्टन्स ला आपण s म्हणूया आणि हे u plus 1/2 at into time t. Therefore s is equal to हे t ब्रॅकेट मध्ये आतमध्ये प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करणार ut plus 1/2 at square, and this is our second equation of motion. आता आपण तिसरं इक्वेशन बघूयात. तिसऱ्या इक्वेशन ऑफ मोशन साठी सुद्धा आपण दुसऱ्या इक्वेशन साठी जो कन्सेप्ट वापरला तोच वापरणार आहे. तो म्हणजे ॲव्हरेज वेलोसिटी इनटू टाइम इज इक्वल टू डिस्टन्स कव्हर्ड. पुन्हा एकदा आपण ॲव्हरेज वेलोसिटी काढूया. ॲव्हरेज वेलोसिटी इज इक्वल टू v plus u upon 2. ओके, याला एक आपण आता हे 3 इक्वेशन आहेत म्हटल्यावर आपण याला 4 म्हणूयात इक्वेशन. आणखी पहिलं जे इक्वेशन आहे त्याच्यासाठी आपण ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला वापरलेला होता. तोच फॉर्म्युला इथं आपण घेऊयात. ऑल्सो a is equal to u plus v minus u upon time. हा ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. a is equal to v minus u upon t. मी यात काय चेंज करतो बघा, t ला इकडे पाठवतो, a ला इकडे, म्हणजे अल्टरनेटो करतो. therefore t is equal to v minus u upon a. त्याला म्हणतो इक्वेशन 5. आता आपण वेलोसिटी काढलेली आहे आणि टाइम पण काढलेला आहे. आता काय कॅल्क्युलेट करणार? डिस्टन्स. नाव टोटल डिस्टन्स कव्हर्ड is equal to average velocity into time. तर काय होईल? टोटल डिस्टन्स कव्हर्ड किती आहे हो? s. एवरेज वेलोसिटी इथं आहे v plus u upon 2 into टाइम किती आहे? v minus u upon a. हे कळलं का? therefore s is equal to v plus u into v minus u upon 2a. मी हे 2a इकडे घेतो मल्टिप्लाय करायला. हे इकडे गेलं तर काय होईल? 2as is equal to हे दोन ब्रॅकेट ओळखीचे आहेत का? a plus b into a minus b is equal to a square minus b square. तुम्ही शिकलाय. पण v plus u into v minus u म्हणजे काय? v square minus u square. हे कळलं का? आता मी हे u square जे आहे ते दोन्ही साइडला ऍड करतो. therefore 2as plus u square is equal to v
स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर प्लस यू स्क्वेअर. देअरफॉर मी हे असंच ठेवतो इज इक्वल टू, हे कॅन्सल झाले, इज इक्वल टू बी स्क्वेअर. रिअरेंज करतो, बी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. So this is the third equation of motion. आलं लक्षात?